हॅलो, हे आपलं लिंबाचं झाड आहे, तुम्ही बघू शकता. हे ॲक्च्युली मी नर्सरीतनं आणलं होतं आणि हे ना कागदी लिंबू आहे. म्हणजे याचं स्किन जे असतं लिंबाचं ते खूप पातळ असतं. आणि हे ना मी 16 इंची कुंडीमध्ये रिपॉट केले. याला जस्ट 1-2 महिने झाले असतील रिपॉटिंग करून. तुम्ही बघू शकता साईडचं अजूनही ओपन आहे, कारण मातीचं गॅप्स फिल करण्याचा मी जास्त विचार नव्हता केला, कारण हे अशी पानं टाकते जी खाली दाबून देणार आहे. मग त्यामुळे ते गॅप्स फिल होऊन जातील आणि प्लस त्याच्यासोबत खत पण तयार होईल. तर आज आपण काय करणार आहोत, याची थोडी माती काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता हे जुन्या कुंडीमध्ये ना रिबॉट हे झालं होतं, रिबाउंड झालं होतं, रूट बाउंड झालं होतं, रिबाउंड नाही रूट बाउंड झालं होतं. तर आपण काय करणार आहोत, याची थोडी माती काढूयात. आणि हे ताक आहे माझ्याकडे, कालच केलं होतं. तर मग हे ताक आपण यात टाकणार आहोत. कारण आपली जुनी माणसं म्हणतात की जुन्या आजी वगैरे आपल्या ज्या आहेत त्या म्हणतात की ताक किंवा माशाचं जे सुकट असतं, सुकट वगैरे टाकल्याने लिंबाच्या झाडाची म्हणजे निमोणीची वाढ खूप छान होते. तर आपण करूयात प्रयोग. आपण हे टाकूयात, ताक टाकूयात, कारण सुकट आय डोंट लाईक इट. सो आपण ताक टाकूयात आणि बघूयात काय फरक पडतो झाडाला. तर मी आता काय करते, ही माती थोडी थोडी खुरपीने काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. येस, आता आपली ही माती काढून झालेली आहे. तुम्ही बघू शकत असाल, मला फ्लॅश लावायला लागला आहे. ॲक्च्युली बराच उशीर झाला, 3 सांजेची वेळ आहे. सडा मारणं वगैरे त्यात बराच वेळ निघून गेला माझा, त्यामुळं शूट करायला थोडासा उशीर झाला. ही फांदी ॲक्च्युली वाळली आहे, ती आपण कट करून घेऊयात. येस, आणि आता आपण काय करूयात, हे ताक थोडंसं ढवळू आणि यात ओतून देऊयात. येस, अशा प्रकारे ढवळून यात ओतूयात. सगळ्याच बाजूने ओतून घेऊयात. आणि ॲक्च्युली आहे ना, मी अगोदर जिकडे राहत होते ना, तर तिथे ही कुंडी आणली होती माझ्या मिस्टरांनी. म्हणजे तिथे निमोनी आणली होती आणि ज्या नर्सरीतनं आणलेली, तर त्या नर्सरीवाल्यांनी ती मला एका साध्या कुंडीमध्ये लावून दिली होती. आणि त्यांनी काय केलं, तर आतला जो लाल मातीचा गट्टू असतो तो काही फोडलाच नाही आहे. आत्ता माझ्या लक्षात येतं की तो जो गट्टू आहे तो तसाच आहे. आणि त्यामुळे काय होतं, की त्याला पाणी बहुतेक जे साईडची मुळं आहेत ना तेच शोषून देतात. आणि मध्ये काय झालेलं, याला छान बहर आला होता. बहर इन द सेन्स याला ना छान फुलं आली होती. तर मला वाटलं की आता मे महिन्यात आपल्याला छानपैकी लिंब मिळतील. परंतु ते सगळी फुलं गळून गेली आणि आता नव्याने पालवी फुटली आहे. तर बघूयात आपण. आणि काय होतं, पाणी तोडायची ना अशी हे नाही होतं, कारण इकडे फांद्या पण वाळतात आणि बहरही येत नाही आहे. एकच लिंबू आहे जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं. कुठे गेलं बरं, हो येस, हे पहा इथे. इथे एक नाही 2 लिंब आहेत. बा, इथे एक छोटू लिंबू आहे आणि इथे एक छोटू लिंबू आहे. आता बघूयात ते छानपैकी वाढले की मग मी तुम्हाला पुन्हा दाखवेल. हे असं आहे आपलं लिंबू आणि लिंबूचं झाड. आणि अशा प्रकारे आपण त्याला ताक टाकून छानपैकी त्याची सॉईल ॲसिडिक केली आहे. कारण ताकातून त्याला ॲसिडिटी मिळते, ॲसिडिटी असते ॲक्च्युअली ताकामध्ये. त्यामुळं ते सॉईल ॲसिडिक होऊन जाते आणि मग ते छानपैकी ग्रोथ होते याची. आता बघूयात काय फरक पडतो आपल्या झाडाला. मी अपडेट तुम्हाला देत राहील. थँक्यू.